नमस्कार मित्रांनो. सध्या अमेरिका आणि इस्रायल ना कंटिन्यू इराणवर एअर स्ट्राईक करतात. त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणही दोघांवर एअर स्ट्राईक करतोय, तोही शांत बसत नाही आहे. पण या युद्धाचा परिणाम कुठेतरी आपल्यासारख्या सामान्य लोकांवरही होतोय, जसं की आपल्या देशावरही होतोय, सर्व आजूबाजूच्या सर्व देशांवर होतोय. जसं की पेट्रोलचा मॅक्झिमम इम्पोर्ट आपण बाहेरूनच करतो, 88% इम्पोर्ट आपण बाहेरूनच करतो. त्यातला मॅक्झिमम पार्ट हा इराण साईडच्या समुद्रमार्गानेच आपल्याकडे येतो. तर याचा परिणाम सध्या तो मार्ग बंद असल्यामुळे याचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागतोय. सध्या पेट्रोलचा साठा आपल्याकडे 25 दिवसाचा आहे, गॅसचा साठा पण आपल्याकडे लिमिटेड आहे. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला थोड्याशा महाग भेटणारच काही दिवसात, किंवा यांचा तुटवडा आपल्याला भासणारच. या दोघांच्या युद्धामुळे मॅक्झिमम देश जे आहेत ते अमेरिकाची साईड घेत आहेत, कारण की ऑब्व्हियसली स्ट्रॉंगची साईड सगळेच घेतात. पण याच्यामध्ये भारत देश सध्या शांत आहे. याच्या पाठीमागचं कारण आपण असं सांगू शकतो की आपले दोन्ही देशांशी संबंध आहेत. जसं की इराणसोबत आपला पेट्रोल ऑइल रिलेटेड आपला व्यवहार चांगला आहे, आणि इस्रायलमध्ये मॅक्झिमम आपल्या इकडचे जनता ही काम करते. तिकडे गल्फ कंट्रीमध्ये आपले खूप सारे भाऊबंद तिकडे जॉबसाठी जातात. आणि त्याचबरोबर इस्रायलसोबत आपले बरेचसे डिफेन्स रिलेटेड ॲग्रीमेंट्स पण आहेत, ट्रान्झॅक्शन पण होतात. त्याच्यामुळेही आपण साईडही घेऊ शकत नाही. अमेरिकेच्या प्लॅननुसार त्यांचा प्लॅन असा असेल की आपण सुपर मोस्ट लीडर अली खमेनी जो आहे याला जर आपण एकदा संपवलं तर ॲटलिस्ट तो देश आपल्याकडे आपोआप सरेंडर करेल आणि आपण त्यांच्यावर सत्ता गाजू, असा अमेरिकेचा जो प्लॅन होता ना, हा थोडासा उद्ध्वस्त झाल्यासारखा दिसतोय. कारण की यांच्या मृत्यूनंतर इराण कुठेही शांत बसला नाही आहे. त्यांनी कंटिन्यू एअर स्ट्राईक चालू ठेवलं आहे, प्रत्युत्तर ते देत आहेत. ते अजूनही सांगतायत की आम्ही युद्ध चालू केलं नाही आहे, युद्ध आमच्यावर थोपलं गेलं आहे, आणि आम्ही जोपर्यंत आमच्यावर युद्ध होणार तोपर्यंत आम्ही याचं प्रत्युत्तर देणार. आणि त्याचबरोबर इराणने आजूबाजूच्या ज्या गल्फ कंट्री आहेत जिथे अमेरिकेचे बेस आहेत तिथेही सुद्धा मोठ्या प्रमाणात एअर स्ट्राईक केलं आहे. कुठेही अशा सिव्हिलियनवर त्यांनी एअर स्ट्राईक वगैरे नाही केलं आहे. मॅक्झिमम ह्या अमेरिकेच्या बेसवरच त्यांनी एअर स्ट्राईक केलेले आहेत. हे असंच चालू राहिलं, जसं की मी बोललो आहे की याचे परिणाम पूर्ण जगावर होतील आणि याचा परिणाम सगळ्यांनाच बसेल, याचा फटकाही सगळ्यांनाच बसेल. तर रुमर्सनुसार काही अफवा अशाही आहेत की एप्स्टीन्स फाईल्सचे जे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये जवळजवळ सर्वच देशातील स्ट्रॉंग 7-8 लोकांनी माफी मागितली होती रिसेंटली, जे की खूप पैशावाले म्हणतो आपण किंवा स्ट्रॉंग म्हणतो, पॉवरफुल लोक आहेत. त्यांनी माफीही मागितली होती, त्यांचे नाव चर्चेतही आलं होतं. आणि अशाच गोष्टीच्या दरम्यान अचानक आपण बघतो की अचानक इस्रायल इराणवर एअर स्ट्राईक करतं, युद्ध स्टार्ट होतं. तर बऱ्याचशा जर कड्या जोडल्या ना, तर असं वाटतं की कधी कधी एप्स्टीन्स फाईल्सला दाबण्यासाठी तर हा युद्धाचा ढोंग अमेरिका करत नसेल ना. हे पॉवरफुल लोक आहेत, हे काहीही करू शकतात. अजून या युद्धामध्ये असं बोललं जाते की रशिया अजून या युद्धामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झाला नाही आहे, चायना अजून इन्व्हॉल्व्ह झाला नाही आहे. चायना आणि रशिया जर इन्व्हॉल्व्ह होईल तर ते माझ्या मते इराणच्या साईडने होतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या युद्धाचा कुठेतरी शेवट झाला पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं या युद्धाचा शेवट कसा होईल, कोण करेल, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा.